मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाणी साचलं। मुंबईकडे येणाऱ्या लेनवर गुडघाभर पाण्यातनं मार्ग काढण्याची वाहन चालकांवर वेळ। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प। बोरघर बस स्टॉप जवळ नदीचं पाणी महामार्गावर आल्यानं रस्ता बंद। मात्र काही वाहन चालकांचा महामार्गावरनं धोकादायक प्रवास। सिंधुदुर्गात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर, तर जिल्ह्यातल्या इतर नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात। रत्नागिरीच्या चिंचवली बोरकर मार्गावरचा पूल पाण्याखाली। चिंचवली गावाचा खेड तालुक्यातल्या गावांशी संपर्क तुटला। रत्नागिरीतल्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर। पुराचं पाणी संगमेश्वरमधल्या माखजन बाजारपेठेत शिरलं। परिसरातल्या शेतातही पाणीच पाणी। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। वाशिष्ठी नदीला पूर। चिपळूणमधील मुंबई गोवा महामार्गावर नदीचं स्वरूप, तर शहरातल्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। रत्नागिरीतल्या खेडला मुसळधार पावसाचा तडाखा। जगबुडी आणि नारंगी नदीला पूर। जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नारंगी नदीला पूर आल्यानं खेड दापोली मार्गावरची वाहतूक बंद होण्याची शक्यता। रत्नागिरीतल्या मंडणगड तालुक्यातल्या तुळशीघाट आणि केळवद घाटात दरड कोसळल्याची घटना। मंडणगड प्रशासनाकडनं दरड हटवण्याचं काम सुरू। मुंबई गोवा महामार्गावरील चुकीच्या कामाचा चिपळूण पोलीस वसाहतीला फटका। गटाराचं पाणी थेट पोलीस वसाहतीत। पोलीस वसाहतीला गटाराच्या पाण्याचा वेढा। रायगडमधल्या उल्हास नदीला पूर। नेरळ कळंब रस्ता पाण्याखाली। इतर गावांचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत। रोहा तालुक्यातल्या कुंडलिका नदीनं धारण केलं रौद्ररूप। कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नदीवरील पुलावरनं पाणी जाऊ लागल्यानं पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। रायगडच्या महाड पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला। पावसामुळे नदी नाले तुडुंब, तर सावित्री नदीही दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे खोपोली राज्यमार्ग पाण्याखाली। अंबा नदीला पूर आल्यानं पाली इथल्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प। महाड तालुक्यातल्या तुळशीखिंडीमध्ये जोरदार पावसामुळे मातीचा भाग आला रस्त्यावर। संपूर्ण घाट रस्त्यावरनं माती मिश्रित लाल पाणी। महाड विन्हेरे ते खेड रस्ता बंद होण्याची शक्यता। पालघरमधल्या वाडा भागात पावसाची तुफान बॅटिंग। पुराच्या पाण्यामुळे वाडा मनोर राज्य महामार्गावर रुग्णवाहिका अडकली। स्थानिकांच्या मदतीनं रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यात यश। पावसामुळे ठाण्यातल्या उपवन तलाव परिसरात झाड कोसळलं। एका व्यक्तीला किरकोळ दुखापत, तर एक दुकान आणि पथदिव्याचं किरकोळ नुकसान। कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद। पुण्यामध्ये देखील जोरदार पाऊस। पावसामुळे धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत वाढ, तर अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी। कर्जत पनवेल दरम्यान रेल्वे वाहतूक बंद। पावसाचं पाणी रुळांवर साचल्यानं रेल्वे वाहतूक झाली बंद। सिंहगडावर जाणाऱ्या पायवाटेवर अतकरवाडीजवळ संततधार पावसामुळे दरड कोसळली। पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेनं जाणं टाळावं, वन विभागाचं आवाहन। लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 216 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद, तर आतापर्यंत लोणावळ्यात 1000 मिलीमीटर पाऊस। नाशिकच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी। धबधब्याजवळ जाण्यासाठी पर्यटकांची जीव धोक्यात घालून निसरड्या पायवाटेवर गर्दी। पोलिसांकडून हुल्लडबाज तरुणांवर कारवाई। नाशिकच्या येवल्यात पाऊस। गेल्या महिन्याभरापासून शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत। आजच्या पावसामुळे तुर्तास तरी दिलासा। हिंगोलीमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस। हळद कापसासह सोयाबीन पिकाला फायदा, मात्र अद्यापही शेतकऱ्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संत निळोबा रायांच्या पालखीचं घेतलं दर्शन। खेडपाटी इथं वारकरी पोशाखात टाळ वाजवत मुख्यमंत्री वारीत सहभागी।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दुचाकीवरून प्रवास. पंढरपुरात 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, तर दुचाकीवरूनच दर्शन रांगेचा घेतला आढावा. ठाकूरबुवा समाधी परिसरात माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आणि नागरिकांची गर्दी. अपयशानं खचून जायचं नसतं. विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं 9 जागा जिंकल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सुरूच राहणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. लाडकी बहीण योजना सर्व जाती धर्माच्या भगिनींसाठी अजित पवारांचं वक्तव्य. बारामती तालुक्यात पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सोडवला. दूध भुकटीवर 30 रुपये प्रति किलो अनुदानही दिलं. शब्दावर विश्वास ठेवा, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीमध्ये जनसन्मान मेळाव्यात भर पावसात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण. विधानसभा निवडणुकीआधी अनेक हौशे नवशे गौशे तुम्हाला आश्वासनं देतील, पण त्यांना भुलू नका, अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीमधून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत. जनसन्मान मेळाव्यातनं छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा. बारामतीमध्ये मंत्री छगन भुजबळ आरक्षणावर बोलल्यावर मराठा समाज बांधवांकडनं जोरदार घोषणाबाजी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आजपासून सुरू. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल. उद्यापासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाचा काळ घालवणार. मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. चौकशीसाठी गेलेल्या पौंड पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कोणताही प्रतिसाद नाही. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी. 60 वर्षांवरच्या नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार. देशभरातल्या 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू. प्रवाशांना 30,000पर्यंतचं अनुदान मिळणार. महाराष्ट्रातले वाघ लवकरच राजस्थानला जाणार. राज्यातले 19 वाघ राजस्थानला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण. या वाघांच्या मोबदल्यात राजस्थानकडनं गिधाड, सारस, माळढोकसह इतर प्राणी आणि पक्षी मिळण्याची शक्यता. म्हाडाच्या 7,500 घरांसाठी लवकरच सोडत. मुंबईसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगरमधल्या घरांचा समावेश. पुढच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता. आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची समिती स्थापन. विठ्ठल भक्तांच्या सोयीसुविधांवर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि तानाजी सावंतांची समिती लक्ष ठेवणार. गणेशोत्सवातही नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा. राज्यातल्या 1,70,82,000 रेशन कार्ड धारकांना मिळणार लाभ. 15 ऑगस्टपासून लाभार्थ्यांना शिध्याचं वितरण. 19 जुलैला काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक. जागा वाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात होणार निर्णय. राज्यातल्या नेत्यांसह दिल्लीतनं KC वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार. विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली. गद्दार आमदारांची ओळख पटली. दोषींवर कारवाई होणार. अनिल देशमुखांची माहिती. आरक्षणाबाबत सरकार काम करतंय. ओबीसी आणि मराठा समाजात कटुता निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी शांतता पाळणं गरजेचं. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ. 24 तासात 68,000 दशलक्ष लिटरची भर. धरणातील पाणी साठा 29.73%. PhD शिष्यवृत्तीसाठी 50 विद्यार्थ्यांचा भर पावसात पुणे ते मुंबई लाँग मार्च. पुण्यातल्या महात्मा फुलेवाडा ते मुंबईतल्या विधान भवन मार्गावर लाँग मार्च. विद्यार्थी पोहोचले लोणावळ्यात. काहींची प्रकृती खालावली. वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहानं ज्या गाडीनं अपघात केला त्या गाडीवर याआधी सुद्धा भरधाव वेगानं कार चालवल्यानं पोलिसांनी 2 वेळेला बजावलं होतं चलन. वसईच्या मीरा रोड आणि नालासोपाऱ्यातल्या ज्वेलरवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपीला तब्बल 17 वर्षांनंतर बेड्या. आरोपी जनार्दन वाघमारेला हिंगोलीतल्या भांडे गावातून अटक. मुंबईमध्ये 2 दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान पालिकेच्या आपत्कालीन विभागामध्ये तब्बल 8,000 तक्रारींची नोंद. पाणी तुंबलं, खड्डे पडले, वीज गेली, झाडं कोसळली अशा प्रकारच्या तक्रारी दाखल.
डोंबिवलीमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्यांच्या हातात तलवारी, चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित. आजदेपाडा, आजदेगाव आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ठाण्यातल्या दिवामध्ये खोलीच्या छताचं प्लास्टर कोसळलं, 2 जखमी. केटी कॉम्प्लेक्स इमारतीमधली घटना. जखमी दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांकडून दबाव आणला जातोय, जरांगेंचा आरोप. तर 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करताना 288 उमेदवारांबाबत घोषणा करणार असल्याचंही जरांगेंचं वक्तव्य. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेडमध्ये ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, श्री जया चव्हाण यांनी मॅरेथॉन स्पर्धेला दाखवला हिरवा झेंडा. हिंगोलीतल्या वसमतमधल्या खांबाळा गावात वीज पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. भर पावसात रोहित्राजवळ विजेसाठी ग्रामस्थांचं रात्री ठिय्या आंदोलन. हिंगोलीमध्ये एका व्यक्तीनं दारू पिऊन राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाकडनं मारहाण. गंगानगर भागातली घटना. हिंगोलीतल्या ग्रामीण पोलिसात जवानावर गुन्हा दाखल. आंबोलीतल्या कुंभवडे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातनंही मोठ्या संख्येनं पर्यटक सिंधुदुर्गात दाखल. पालघरमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर भात लावणीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांकडनं समाधान व्यक्त. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध